राम राम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण आलेलो आहोत लोणीच्या बाजारामध्ये आणि लोणी बाजारातील या टॉप गाई तुम्हाला मी दाखवतोय। शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आज तुम्हाला अतिशय सुंदर अशा गाई दाखवणार आहे, ज्या की दुधाच्या बोलीमध्ये असणार आहेत, खात्रीशीर गाई असणार आहेत, कुठलाही आजार त्यांना नसणार आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही जिल्ह्यामध्ये घेऊन जा, किती टेम्परेचरमध्ये घेऊन जा, गाईला काही प्रॉब्लेम येणार नाही। काच बघू शकताय, 25 लिटर दूध देणारी दुसऱ्या वेताची गाय आहे आणि किंमत ही लाखाच्या आत असणार आहे। बघू शकता त्याच क्वालिटीच्या आपल्याकडे गाई आहेत। पुढं ह्या सगळ्या गाई आहेत ना, तुम्हाला लाखापासून तर 75,000पर्यंत बसणार आहेत। तर ही गाय तुम्ही बघू शकताय, दुसऱ्या वेताची गाय आहे, 25 लिटर पिळलेली गाय आहे, किंमत असणार आहे तिची 85,000 रुपये। पलीकडची गाय पण तेवढीच असणार आहे। दोन्ही जोडा जर सोबत घेतला तर 1.5 लाखामध्ये हा जोडा असणार आहे। कास बघू शकता तुम्ही, एकदम ॲक्टिव्ह गाई आहेत आपल्याकडे। बघू शकता तुम्ही ह्या सगळ्या गाई आहेत। आज 40 गाई आलेल्या आहेत आणि ह्या 40 गाईपैकी या बघू शकता तुम्ही बऱ्याचशा गाई बुक पण केलेल्या आहेत शेतकऱ्यांनी। जर तुम्हाला यातील गाई घ्यायच्या असतील तर तुम्ही संपर्क करा, स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकताय। गाईची कास बघून घ्या शेतकरी मित्रांनो। तर लोणी बाजार आहे ना, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बाजार आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार म्हणून लोणी बाजाराची ओळख आहे। आणि ह्या सगळ्या गाई ज्या आहेत ना, ह्या खेड्यावरच्या गाई आहेत, शेतकऱ्याकडच्याच गाई आहेत मित्रांनो। फक्त आपल्या फार्मवरती आणून थोड्याशा म्हणजे मोठ्या वगैरे केलेल्या असतात, काही कालवडी घेतलेल्या असतात, त्यामुळे खात्री देतोय आपण गाईची। तर ही गाय बघू शकता तुम्ही, इकडे पण पुढं गाई आता। ही गाय बघू शकता तुम्ही, ही गिर आणि एचएफ क्रॉस आहे। ही गाय आहे ना 30 लिटर दूध देते, परंतु आपण 25 लिटरची बोली करून देणार। 1,20,000 रुपये फायनल किंमत असणार। अगदी रिजनेबल रेट असणार आहेत आपल्याकडचे, अगदी साधारण शेतकऱ्यांना परवडणारे रेट। आणि गाईची कास वगैरे तुम्ही बघू शकताय, एकदम छान क्वालिटीच्या गाई आता, क्रॉस गाई आहेत, काही प्युअर एचएफ पण आहेत। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकेशनला कोणत्याही वातावरणात तुम्ही घेऊन जाऊ शकताय। तर ह्या गाई तुम्हाला अगदी परवडणाऱ्या गाई आता आणि चांगल्या क्वालिटीच्या गाई आहेत। तर ही गाय बघू शकताय तुम्ही, पहिल्या वेताची गाय आहे, जवळ आलेली आहे। ही गाय 75,000पर्यंत बसेल। ही पुढची गाय आहे, ही 80,000पर्यंत बसेल। दुसऱ्या वेताची आहे, 25 लिटर पिळलेली आहे। ही पुढची गाय आहे, पहिल्यांदा आहे, ही गाय पण 70,000पर्यंत बसेल। म्हणजे रेट जर बघितले तुम्ही तर अगदी रिजनेबल, एकदम शेतकऱ्यांना परवडणार आहेत। ही बघू शकता, हिची कातीन बघू शकता तुम्ही, स्किन वगैरे बघू शकता, किती तापड गाय आहे। तर शेतकरी बंधूंनो, कोणत्याही वातावरणामध्ये घेऊन जा या गाईला, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, काहीच। आणि काही कालवडी पण असतात आपल्याकडे छोट्या छोट्या, जर कालवडी घ्यायची असतील तर संपर्क करा, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे। तर बघा, ही संपूर्ण दावण आहे आपली आज लोणीच्या मार्केटमध्ये आणलेल्या आहेत आणि पुढच्या बाजारात देखील अशाच क्वालिटीच्या गाई आपल्याकडे असणार आहेत। जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील तर आपल्याला नक्की संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। ह्या एकदम ॲक्टिव्ह गाई आता आणि कुठल्याही वातावरणामध्ये सूट होणाऱ्या गाई आहेत। चारा देखील अगदी वल्ला चारा असेल, सुका चारा असेल, सगळ्या प्रकारचे चारे खाणार। आणि महाराष्ट्रीयन फूड म्हणजे जसं आपल्याकडं गव्हाचा भुसा असतो, बाजरी ज्वारीची वैरण असते, घास वगैरे, आपल्या इकडचा जो चारा आहे तो सगळा खाणार। बऱ्याच वेळा असा प्रॉब्लेम येतो की आपण बाजारात गाई घेतो आणि ती गाई घरी नेल्याच्यानंतर चारा खात नाही। याचं कारण असं असतं की त्या गाई बाहेरच्या असतात, त्यामुळे त्या चारा खात नाहीत। पण ह्या आपल्या गाई, ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या गाई आहेत, शेतकऱ्याच्या खेड्यावरल्या गाई आता, त्यामुळे चारा खायला काही प्रॉब्लेम येणार नाही। जर गाई घ्यायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या गाई कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा।